शिक्षणाने माणसाला काय मिळतं? तर शिक्षणाने माणसाचं शील घडतं, कॅरेक्टर, की ज्याच्यामुळे तो एकदम नम्र वाटतो. तो विद्वान असूनही जसं असं म्हटलं गेलंय, की फळांनी लगडलेलं झाड हे झुकलेलं असतं, तसा माणूस वाटतो. आणि ते आयोग बघत असतं, की तुमच्यात ते शील आहे की नाही. आणि तसं ते असेल, तर तुम्ही एकदम पसंत त्यांना पडता. आणि त्यामुळे ते शील दाखवणं हे आपलं मुलाखतीमध्ये मोठं कर्तव्य आहे. त्याने चहा बिस्किट दिलं, तर नम्रपणे नाकारायचं. पण फार आग्रह धरला तर घ्यायचं. चेअरमनने सांगितल्याशिवाय बसायचं नाही. त्यांनी सांगितलं मुलाखत संपली, तर उठून निघून जायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला काय बनायचं आहे, आदर्श कोण आहे? तर ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, की त्यांनी जशी मर्यादा पाळली, तशी प्रत्येक बाबतीमध्ये आपल्यालाही मर्यादा पाळावी लागेल. या सगळ्या मर्यादांचं संकलन आपण आपल्या स्वप्न ते सत्य या पुस्तकामध्ये केलं आहे. नक्की वाचा.